नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला केसांची वाढ आणि केस गळती होऊ नये म्हणून काय करायचे हे सांगणार आहे। हल्ली हा प्रॉब्लेम सर्व महिलांमध्ये आपल्याला दिसतो। तर आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अगदी नैसर्गिक आहे। तर आपण वेगवेगळे पदार्थ वापरून हे हेअर ऑइल कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। या ऑइलमुळे कुठल्याही कारणामुळे केस गळती होत असेल तर नक्कीच थांबणार आहे। तर हे ऑइल बनवण्यासाठी मी इथे खोबरेल तेल वापरत आहे। तर सर्वात आधी एका छोट्याशा कढईमध्ये खोबरेल तेल घ्यायचं आहे। तर इथे मी एक वेळा पुरेल इतकंच तेल मी बनवणार आहे। तर या ठिकाणी मी 2 मोठ्या जाड कढई इथे टाकून घेतलेलं आहे। हे तेल बनवताना अगदी जाडबुडाचं भांडं आपल्याला वापरायचं आहे। तर इथे मी तडका कढई वापरलेली आहे। नंतर मी त्यात एक आवळा घेतली आहे आणि ती आवळा अशा प्रकारे किसून टाकत आहे। तर ह्या ठिकाणी अगदी 2 चमचे तेल बनवत आहे, त्यामुळे अगदी अर्धी आवळा ह्या ठिकाणी मी किसून टाकत आहे। तर हे बघा, अगदी थोडीशी आवळा, 2 चमचे तेल आणि नंतर त्यामध्ये आपण मेथीदाणे टाकणार आहोत। तर हे मेथीदाणे मी जवळपास पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत। तुम्ही 1 महिन्याचं तेलही या ठिकाणी बनवून ठेवू शकतात। तर हे तेल बनवताना तुम्ही तेलाच्या अंदाजाने हे बाकीचे पदार्थही घ्यायचे आहेत। मेथीदाणे टाकून झाल्यानंतर त्यात मी काही कढीपत्त्याचे पानं टाकून घेत आहे। तर हे कढीपत्त्याचे पानं मी तसेच न टाकता अशा प्रकारे तोडून टाकत आहे, जेणेकरून त्यातला अर्क ह्या तेलात उतरणार आहे। तर अशा प्रकारे हे कढीपत्त्याचे पाने टाकून झाले की त्यात जास्वंदाचे फुलं टाकायचे आहेत। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळपास अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे यातला अर्क तेलामध्ये उतरणार आहे। तर हे अर्ध्या तासानंतर व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे। तर आता अर्ध्या तासानंतर याला आपण गॅसवर ठेवायचं आहे आणि अगदी कमी फ्लेमवर याला छान असं उकळवून घ्यायचं आहे। बघू शकतात, अगदी कमी गॅसवर हे मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याला सतत असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे सर्व पदार्थ छान असे तेलामध्ये उकळले जाणार आहेत। तर तुम्ही बघू शकतात, तेलाला छान अशी उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित असे हे सर्व पदार्थ तेलामध्ये उकळत आहे। तेलाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे सर्व उकळवून घ्यायचं आहे। तर अगदी 5 मिनिटांनंतर हे छान असं उकळून झालेलं आहे आणि तेलाचा कलर, त्याचप्रमाणे यात टाकलेल्या पदार्थांचा कलरही चेंज झालेला आहे। तर हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं हे तेल तयार झालेलं आहे। आता काय करायचं, आता हा गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात, मी गॅस बंद करून हे थंड करून घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे। तर हे ठेवून दिल्यामुळे काय होणार आहे, ह्या सर्व पदार्थाचा अर्क त्यात उतरण्यास मदत होणार आहे। हे अर्कयुक्त तेल आठवड्यातून 3 वेळा केसांना लावल्याने केस गळती कमी होणार आहे। त्याचप्रमाणे केसांचीही वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे। हे तेल व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। हे तेल व्यवस्थित असं गाळून झाल्यानंतर हे तेल तुम्ही महिनाभराचं एकत्र बनवून ठेवलं तरीही चालणार आहे। हे तेल महिनाभर तुम्ही वापरू शकतात। चला तर मग, तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।